धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता। 2 दिवसापूर्वी रात्री झालेला अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे। आज पहाटे 4 वाजेपासून आलेले धुके आणि त्याबरोबर बारीक दवबिंदू यामुळे कांदा पातीवर करप्या या रोगाची लागण प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता आहे। यामुळे उत्पादनावरही याचा मोठा परिणाम होणार आहे। पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। कांद्याची होणारी वाढ या धुळीमुळे खुंटते, परिणामी उत्पादनात घट होते। सध्या द्राक्ष घड पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी काढणी सुरू आहे। या परिस्थितीत द्राक्ष घडात पाणी गेल्याने तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सध्या रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचेही काम सुरू आहे। यातच बेमोसमी पावसाने झोडपल्याने शेतकरी संकटात सापडलाय। ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी सुनील सर्वानगवडी यांनी वरील माहिती दिली आहे। कांदानगर न्यूज करिता आसिफ पठाण, लासलगाव। पावसाला टिपटिप सुरुवात झाली। पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने द्राक्ष पंढरी पुन्हा एकदा हादरली। या अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाला सर्वाधिक फटका बसणार आहे। त्यात जर थंडीचे प्रमाण अचानक वाढले तर परिपक्व द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची दाट शक्यता आहे। बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव वाढेल व त्यात औषधे फवारणीचा खर्च अधिकच वाढेल। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरवून घेतल्याने